राजकारणातला एक रांगडं व्यक्तिमत्व म्हणून सुरेश धस यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं वक्तृत्व असेल, कर्तृत्व असेल, हे काही नवीन नाही. सभागृह त्यांनी नुकतंच गाजवलेलं आहे. हे जिल्हाधिकारी कचेरीचं परिसर आहे आणि या परिसरामध्ये बघा एक आमदार अशा पद्धतीनं खाली बसतात. त्यांना काही वाटत नाही. पाय बहुतेक दुखत असावेत, कारण जवळपास 8 तास झाले या मोर्चामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे काही मित्र, त्यांचे सवंगडी त्यांच्या सोबत आहेत. त्यांना निघायचं आहे इथून. वाहतूक पण खोळंबलेली आहे, त्यामुळेच कुठल्याही खुर्चीचा कुठलाही मान न घेता ते चक्क जमिनीवर बसलेत. बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. अण्णा, जमिनीवर बसला. मुदोळकरजी, आम्ही जमिनीवरच आहोत ना, जमिनीवर आहोत म्हणून तर लोक मतं देतात. बसलोत आम्ही. आता तुमच्या खासदार साहेबांची प्रेस चाललेली आहे. हा, तर ते आज सगळ्यांचा एकच मोर्चा होता. तर चहा पाजला कलेक्टर साहेबांनी, त्यांची मुलाखत झाली की मोकळे झाले जायला. मोहन जगताप आहेत, बाकीचे बी लोक आहेत, म्हणून बसलो मांडी घालून. बाकी काय, विजेचा कडकडाट आणि सुरेश धसांचं नाव सभागृहात गाजलंय. लोकांना वाटलं की सुरेश धसांचा डामडौल कसा असेल, मात्र तेही थेट मातीमध्ये, जमिनीवर, खाली काही नाही. साहेब, मी 5व्या टर्मचा आमदार आहे. महेंद्रजी, मला कधीपासून ओळखता तुम्ही? माझ्या बोटा तिकडं इकडं काही असतंय का? साधे कपडे घालतो मी. माझे फार लेनन फेनन सुद्धा नाही, साधी पॅन्ट. आणि हे बी लोक घेतात मला. अच्छा, तुम्ही कपडे शिवून वापरताय असंही कळलं? एकदम साधे रेडीमेड वापरत? लोकांच्या ह्याच्यात लोकच घेतात मला. आयराचे कपडे. हा, जमिनीवरचीच ओळख आहे, जमिनीवरच आहे म्हणून तर लोक निवडून देतात ना. नाही तर माझ्या समोर केवढाले आहेत तुम्ही माहित नाही का? किती 500-550 कोटीवाला आहे, 100 कोटीवाला आहे. हा, अजून एक तो बी कोट्याधीशच आहे. मी आपला लहान आहे माणूस, तरी बी लोक मला का निवडून देतात? त्याचं कारण हे, आम्ही जमिनीवर आहोत, जमिनीवर बसलो. राज्यातले अनेक आमदार असे, त्यांचा डामडौल फार मोठा आहे. अंगावर किलोभर सोनं, मोठ्या मोठ्या गाड्या, मोठ्या मोठ्या हवेली, मोठे मोठे पार्क. तुम्हाला दाखवलं ना माझ्याकडं काही आहे का? हे बोटात काय आहे का? इथं काय आहे का? हा, कुठं इकडं काय आहे का? हे देवाचं आहे व हे मच्छिंद्रनाथांचं आहे. हे एक देव आले होते, ते म्हणलं हे बांधा. अजून एक दुसऱ्या देवाचे अभिषेक वगैरे केल्याच्या नंतर घालतात, तेवढंच. तुम्हाला सोन्याचं लॅकेट असेल, अंगठ्या असतील, आवडत नाहीत का? अजूनपर्यंत एक माणूस म्हणला, कॉलेजला शिकत असताना आमच्या कॉलेजचे उपप्राचार्य होते, ते आजही आहे, अनंत हांबर्डे सर. रुक्मिणीचा स्वयंवर शिकवत होते ते मला. रुक्मिणीचा स्वयंवर शिकवला त्यांनी आणि तो संपल्याच्या नंतर त्यावेळेस माझ्या गळ्यात लॉकेट होतं आणि दोन अंगठ्या होत्या या बोटाम. तर त्यांनी मला एकच शब्द वापरला, सुरेश, हे माय भगिनीचं लेणं आहे. हे सोनं हे माय भगिनीचं लेणं आहे. माय माऊलीला चांगलं दिसतं, पुरुषांना नाही. त्या दिवशी मी जे ते काढलं, परत हातात घातलं नाही आजपर्यंत. तिकडे बजरंग बाप्पा आमच्याशी बोलत होते, ते आता जिल्ह्याचे खासदार आहेत. कधी काळी तुमचा त्यांचा स्नेह फार चांगला होता, पण हे फार दिवसानंतर चित्र दिसते की किमान ते बोलतायत असताना ते थांबले आधी तुम्ही बोलताना, आणि आता तुम्ही बोलताय तर ते थांबलाय. मान्य ना, त्यांचं माझं भांडण कुठं झालेलं आहे नाही, परंतु निवडणुकीत मात्र भांडण होतं. निवडणुकीमध्ये मी 101% मी माझ्या पक्षाबरोबरच राहिलो, कुठेही कुचराई केली नाही. आणि मी म्हणलेलं आहे ते की निवडणुकीमध्ये जर मी काही गलत केलं असेल तर नारायणगडाच्या बाबाचं पायरी शिवायला तयार आहे, भगवान बाबांच्या गडाची पायरी शिवायला, वामन भाऊंच्या किंवा मच्छिंद्रनाथ, 4ही गडाची शिवायला. आता राजकारण संपलं, इलेक्शन संपलं. बरं, त्याच्यानंतर पंकजाताईंनाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे म्हणणारा बी मी एकटाच आहे ना. मी ह्या बाजूकडं का बघितलं जात नाही? आत्ता मी लोकसभेला त्यांनी माझ्या विरोधात काम केलं, हे मी स्पष्टपणे बोललो. मी काय, आपण गुपचूप नाही बसू शकत. विद्रोही आपलं हे असतं ना, विद्रोही पत्रकार, विद्रोही काव्य असतं ना आपलं. विद्रोही आमदार, तसे विद्रोही आमदार सुरेश धस. विद्रोही जय भीमचं असते ना.
ते वाचतो मी बरंच. हे सगळं खरं, मात्र तुम्ही पंकजाताईंचं एवढं कौतुक करत असताना दुसरीकडे मात्र मंत्री जरी झाल्या तरी तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. नाही, मी देणार नाही म्हणलं ना, अगोदरच म्हणलं. मंत्री झाल्या मी शुभेच्छा देणार नाही का, तर त्यांनी जसं वागलेलं आहे माझ्याशी, हे असं माझी विनंती आहे त्यांना, पंकजाताईंना, राजकारणामध्ये तुम्ही जसं माझ्याशी वागलात ना, कृपया इथून पुढं दुसऱ्या कोणाशीच वागू नका, नाहीतर तुमच्याजवळ माणूसच शिल्लक राहणार. आता तर त्या इतक्या विश्वासू माणसाला तुम्ही जर असा धोका देऊ शकता, तर राजकारणात तुम्ही कोणालाही धोका देऊ शकता, अशी तुमची प्रतिमा तयार होईल आणि नवीन माणसंही तुमच्याजवळ येणार नाही. आता जर पालकमंत्री जर त्या झाल्या तर स्वीकार. पालकमंत्री झाल्या तर ह्याच कलेक्टर ऑफिसमध्ये येऊ, नियोजन विभाग वरती आहे. हा, मस्तपैकी त्यांचं पुष्पगुच्छ आणू. आता मी तर काही सत्कार घेत नाही, मी डिक्लेअर केलेलं आहे की संतोषच्या मारेकरांना फाशी लागेपर्यंत अगदी राष्ट्रपतीच्या म्हणजे क्षमा याचना, दया याचना शेवटची असते, तिथपर्यंत मी सोडणार नाही, तोपर्यंत मी हार तोरा स्वीकारणार नाही. पण त्या जर आल्या तर नगर जिल्ह्यातलं सोपं आहे, तिथं चांगले मोठे हार होते. इथं पण आपल्या बीडमध्ये चांगल्यापैकी बुके वगैरे बनवतात. नाहीतर त्यांचा मुंबईचा जो कोणी त्यांचा कायमस्वरूपी बुके बनवणारा जो कोणी त्यांना आवडणारा असेल, मी त्यांचे शागिर्द जे आहेत त्यांना विचारेल ना त्यांना कोणता बुके आवडता, तो बुके घेऊन येऊन इथं आमच्या जिल्ह्याच्या म्हणजे नियोजन विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांचा सत्कार करू. पण बाहेर नाही सत्कार करणं कुठं, किंवा त्यांच्या बंगल्यावर जाऊन सत्कार अजिबात नाही, बाहेर कुठे सत्कार नाही. आणि मी बोर्ड पाहिलेले आहेत ना आत्ता काही दिवसापूर्वी, ते आमच्या विरोधात पडलेले जे शिट्टेवाले आहे त्यांनी बोर्ड लावला तिथं त्यांच्या सत्काराचा. मग आता ते त्यांच्या सत्काराला कधी जाणार आहेत काय आहेत मला काय माहिती नाही, किंवा त्यांनीच सांगितले बोर्ड लावायला हेही मला माहीत नाही. सांगितले असले तरी बी अतिशय चांगली गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आता नाविन्यपूर्ण योजना जी आहे ती सुद्धा पाहायची माझी स्वतःची तयारी आहे. आता हे नियोजन समितीची बैठक कधी असणार आहे आणि पहिला दिवस कधी असेल? आता तुम्ही सभागृह गाजवलात, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेलच, मात्र आता जिल्ह्याच्या विकासासाठी हा लढा कधीपासून आता तुमचा सुरू आहे? आम्ही आमचं काम सुरू करू. जिल्ह्याचा विकास तर झालाच पाहिजे. मान अपमान किंवा हे ते गोष्टी बाजूला सोडून द्यायच्या. डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट याच्यावरती जर होणारा पालकमंत्री आहे, त्यांना 4 शब्द आम्ही सांगितले, त्यांनी नीटनाटके जर ऐकले. आम्ही आमच्या मतदारसंघात ऑलरेडी 2.25-2.5 TMC पर्यंत पाणी आणले. अजून आम्हाला तिकडं आष्टीला 4 TMC आणायचं आहे, पाटोदा आणि शिरूर एक सुजलाम सुफलाम करायचं, हे माझ्यापुरतं. आणि माझ्या पलीकडे मला जर काम करण्याची संधी पार्टीने जर सांगितलं तर करेल मी. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं की तू मतदारसंघाच्या बाहेर बी पार्टीचं काय आहे ते थोडंसं बघ, तर मग मी बघण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. हे होते सुरेश धस. खरं तर मान पान बाजूला सोडलं पाहिजे असं वक्तव्य केलंय. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं, जर मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं की या मतदारसंघाच्या बाहेर राहून काम करायचं आहे तरी मी तयार आहे, असा सूचक इशारा जो आहे किंवा सूचक होकार जो आहे तो आता आष्टीचे आमदार आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.